तर आपण मागच्या लेक्चरला ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन या चॅप्टरला सुरुवात केली होती, परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपण लेक्चर पूर्ण करू शकलो नाही. तर ते राहिलेले लेक्चर जे आहेत ते आज आपण बघणार आहोत. तर मागच्या लेक्चरला आपण बघितलं 12 मिनिटाचं काहीतरी आपलं लेक्चर झालं होतं. त्याच्यामध्ये आपण बघितलं की ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट याचं जे इंट्रोडक्शन आहे याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय काय बघायला मिळालं. त्याच्यामध्ये आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे काय ते शिकलो. त्यानंतर कोणते एलिमेंट ट्रान्झिशन असतात, कोणते एलिमेंट नॉन ट्रान्झिशन असतात. त्यानंतर पुढचा टॉपिक जो आहे आपला, पुढचा पॉईंट जो आहे तो आहे पोझिशन. तर आज आपण पोझिशन पासून स्टार्ट करणार आहोत. मॉडर्न पिरियड टेबल जो आहे याचं स्ट्रक्चर तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, तरी सुद्धा परत एकदा आपण बोर्डवर बघू. बघा, मॉडर्न पिरियड टेबल जो याचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर आपल्याला काही अशा प्रकारचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी बघायला मिळतं. पिरियड टेबल जो आहे तो या पद्धतीने आपल्या समोर मांडलेला आहे. त्याचं स्केलेटन जर आपण तयार केलं तर अशा पद्धतीने स्केलेटन तयार, बरोबर आहे. बघा, याच्यामध्ये दोन टावर दिसतात. एक एक्स्ट्रीम लेफ्ट साइडला आहे, एक एक्स्ट्रीम राईट साइडला आहे. म्हणजे एकदम उजव्या बाजूला आणि एकदम डाव्या बाजूला असे दोन टावर आहेत, बरोबर. तर बघा, हे जे दोन टावर आहेत याच्यापैकी जो डाव्या बाजूचा आहे, एक्स्ट्रीम लेफ्ट साइडला जो आहे याला एस ब्लॉक असं म्हटलं जातं. यानंतर जो उजव्या बाजूला आहे, एक्स्ट्रीम राईट साइडला जो आहे याला पी ब्लॉक असं म्हटलं जातं. आणि एस ब्लॉक, पी ब्लॉक यांच्यामध्ये जो आहे याला डी ब्लॉक असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? डी ब्लॉक. बघा, एस ब्लॉक, पी ब्लॉक या दोघांच्या मध्ये कोणता येतो? डी ब्लॉक. आणि जो खाली आपल्याला दिलेला दोन सिरीज मध्ये, या पिरियड टेबलच्या खाली जो दिलेला आहे दोन सिरीज आहे, फर्स्ट अँड सेकंड, या दोन्हींना एकत्रितपणे एफ ब्लॉक असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? एफ ब्लॉक. असा पूर्ण पिरियड टेबल आहे. त्याच्यामध्ये चार ब्लॉक आपल्याला बघायला मिळतात. पहिला आहे एस ब्लॉक, दुसरा आहे पी ब्लॉक, त्यांच्यामध्ये डी ब्लॉक, आणि एकदम खाली जो शो केलेला आहे त्याला म्हणतात एफ ब्लॉक, बरोबर. आता ही जी काही या ठिकाणी एलिमेंटची अरेंजमेंट ब्लॉक वाईज केलेली आहे, ही नेमकं कशी केलेली आहे? तर याचं या ठिकाणी काय रिझन आहे की या एलिमेंटला एस ब्लॉक म्हणतात, याच्यामध्ये येणाऱ्यांना पी ब्लॉक आणि याला डी ब्लॉक म्हणतात, किंवा हा एफ ब्लॉक आहे. हे ब्लॉक नेमकं कसे तयार केलेले आहे? तर हे ब्लॉक केलेले आहेत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून. कशावरून? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा, एस ब्लॉक मध्ये जेवढे एलिमेंट येतात या सगळ्या एलिमेंटचा अंतिम इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन, लास्ट डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन जो आहे हा एस ऑर्बिटल मध्ये इंटर करतो. कुठे इंटर करतो? एस ऑर्बिटल मध्ये, किंवा ज्याला आपण एस सबशेल म्हणू शकतो. एस सबशेल मध्ये इंटर करणारा इलेक्ट्रॉन ज्या एलिमेंटचा असेल तो एलिमेंट हा एस ब्लॉक मध्ये प्लेस केलेला आहे. बघा, मग एस ब्लॉक मध्ये आपल्याला दोन ग्रुप बघायला मिळतात. एक आहे हा फर्स्ट आणि हा आहे सेकंड, बरोबर आहे. हा पहिला ग्रुप आहे, हा दुसरा ग्रुप आहे. पहिला ग्रुप जो आहे याच्यामध्ये जे एलिमेंट्स येतात त्यांची व्हॅलेन्सी जी आहे ती 1 आहे. व्हॅलेन्सी किती आहे? 1. व्हॅलेन्सी 1 आहे म्हणजे काय? तर ते दुसऱ्या कुठल्या एखाद्या एलिमेंटचा जो आयटम असेल त्याच्यासोबत एकच बॉन्ड फॉर्म करू शकतो, बरोबर आहे. आणि यांचा पहिला जो ग्रुप आहे याच्यामध्ये जर आयन फॉर्म करायचा झाला तर ते M+ हा आयन फॉर्म करणार, बरोबर आहे. दुसऱ्या ग्रुप मध्ये जे एलिमेंट येतात हे M++ हा आयन फॉर्म करणार. म्हणजे यांची व्हॅलेन्सी 2 आहे, यांची व्हॅलेन्सी किती आहे? 1 आहे. पहिल्या ग्रुप मध्ये येणारे जे एलिमेंट आहे यांना अल्कली मेटल असं म्हटलं जातं, अल्कली मेटल. आणि दुसऱ्या ग्रुप मध्ये जे एलिमेंट्स येतात याला म्हटलं जातं अल्कलाइन अर्थ मेटल्स, अल्कलाइन अर्थ मेटल्स, बरोबर. बघा, पहिला ग्रुप झाला, दुसरा ग्रुप झाला, या दोघांचा मिळून जो ब्लॉक तयार होतो त्याला एस ब्लॉक म्हटलेला आहे. एस ब्लॉक का म्हटलेला आहे याचं रिझन काय आहे? तर या सगळ्या एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा एस सबशेल मध्ये इंटर करतो, म्हणून त्याला म्हटलेला आहे एस ब्लॉक. लक्षात राहील तुम्हाला, हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा जो काही या ठिकाणी ब्लॉक आहे तो आहे पी ब्लॉक. आता पी ब्लॉक मध्ये जेवढे एलिमेंट्स येणार आहेत यांचा सगळ्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन जो लास्ट इलेक्ट्रॉन हा कुठे इंटर करणार आहे? पी सबशेल मध्ये इंटर करणार. कुठे इंटर करणार? पी सबशेल मध्ये इंटर करणार. ज्या एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा पी सबशेल मध्ये इंटर करणार त्या एलिमेंटला पी ब्लॉक मध्ये प्लेस केलेला आहे. कुठे? मॉडर्न पिरियड टेबल मध्ये पी ब्लॉक. आलं लक्षात? हा झाला पी ब्लॉक. याच्यामध्ये सगळे जेवढे एलिमेंट्स असणार आहेत त्यांचा लास्ट इलेक्ट्रॉन पुढे जाणार पी ब्लॉक मध्ये. यानंतर या दोघांच्या मध्ये येतो डी ब्लॉक. कोणता ब्लॉक येतो? डी ब्लॉक. मग याचाच अर्थ डी ब्लॉक मध्ये जेवढे एलिमेंट्स येणार त्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा डी सबशेल मध्ये इंटर करणार. कुठे इंटर करणार आहे? डी सबशेल. या ठिकाणी
इलेक्ट्रॉन एंटर करणार आहे डी सबशेल मध्ये. आलं लक्षात? जसं इथे एस ब्लॉक मध्ये एस सबशेल मध्ये एंटर होणार, इथे पी सबशेल मध्ये एंटर होणार, इथे डी सबशेल मध्ये एंटर होणार. याच्यावर तुम्ही सांगू शकता की एफ ब्लॉक एलिमेंट जे आहे याच्यामध्ये लास्ट डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन कुठे एंटर करणार? एफ सबशेल मध्ये. बरोबर, कुठे करणार आहे? एफ सबशेल मध्ये एंटर करणार. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करून शेवटचा इलेक्ट्रॉन ज्या सबशेल मध्ये जाईल त्या सबशेल नुसार ब्लॉक तयार होतात. 4 ब्लॉक आपल्याकडे आहे. एक आहे एस ब्लॉक, एक आहे पी ब्लॉक, दुसरा आहे डी ब्लॉक आणि आणखी आहे एफ ब्लॉक. असे 4 ब्लॉक. टोटल किती ब्लॉक आहेत? 4 ब्लॉक. बरोबर. आता पिरियड टेबलचं जे काही विभाजन आहे हे ग्रुप मध्ये आणि पिरियड मध्ये केलेलं आहे. कशामध्ये केलेलं आहे? ग्रुप्स आणि पिरियड. आता ग्रुप म्हणजे काय? जे व्हर्टिकल कॉलम आपल्याला दिसतात असे जे कॉलम या ठिकाणी दिलेले आहेत बघा, अशा पद्धतीचे जे काही कॉलम्स आपल्याकडे आहेत हे कॉलम्स म्हणजे ग्रुप्स आहेत. हे कॉलम्स म्हणजे काय असणार आहे? ग्रुप्स असणार आहे. जे उभे कॉलम आपल्याला पिरियड टेबल मध्ये दिसतात हे सगळे ग्रुप्स आहेत आणि जे हॉरिझॉन्टल रो आहे, आडवे जे रो आहेत यांना पिरियड म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? पिरियड म्हटलेलं आहे. तुम्हाला ग्रुप म्हणजे काय ते लक्षात आलं असेल आणि पिरियड म्हणजे काय लक्षात आलं असेल. बघा, ग्रुप म्हणजे काय? पिरियडिक टेबल मध्ये जे उभे कॉलम आहे, जे व्हर्टिकल कॉलम आहे त्यांना ग्रुप्स म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं, हा समजा इथे वरती हायड्रोजन आहे, हायड्रोजन नंतर लिथियम, बरोबर आहे. असं जो या ठिकाणी पूर्ण कॉलम तयार होतो या कॉलमला एक ग्रुप असं म्हटलेलं आहे. यानंतर हा दुसरा ग्रुप, तिसरा ग्रुप, चौथा ग्रुप असे या ठिकाणी ग्रुप्स आहेत. जे उभे कॉलम आहे त्यांना ग्रुप म्हटलेलं आहे. यानंतर जे आडवे रो येतात, बरोबर आहे, हायड्रोजन नंतर हेलियम, त्यानंतर लिथियम, बेरिलियम, त्यानंतर बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बरोबर. अशा पद्धतीचे एलिमेंट एका रो मध्ये येतात त्यांना म्हटलेलं आहे पिरियड. काय म्हटलेलं आहे? पिरियड. मग तुमचं ग्रुप आणि पिरियड क्लिअर झाला असेल, तुम्हाला समजलं असेल ग्रुप म्हणजे काय आणि पिरियड म्हणजे काय. आता प्रश्न येतो की किती ग्रुप्स आहे आणि किती पिरियड्स आहे. तुम्हाला सर्वांना अर्थातच माहित असेल कारण तुम्ही याच्या अगोदर सुद्धा पिरियड टेबल शिकले आहात. किती पिरियड्स असणार आहे आणि किती ग्रुप्स असणार आहे. बघा मित्रांनो, ग्रुप्सचा विचार जर केला तर आपल्याकडे टोटल ग्रुप जे आहे ते आहे 18. 1 पासून 18 पर्यंत टोटल ग्रुप पिरियड टेबल मध्ये आहे. आणि पिरियड जर घेतलं तर पिरियड आहे 7. किती पिरियड आहे? 7. There are 7 period in the modern periodic table and 18 groups. किती ग्रुप्स आहे? 18 ग्रुप्स आहे आणि पिरियड किती आहे? 7 पिरियड आहे. बरोबर. मग हे जे उभे कॉलम आहे ते किती असणार आहे? 18 असणार आहे. तर या ग्रुपला आपल्याला काय करायचं आहे? त्या ठिकाणी क्लासिफाय करायचं आहे. एस ब्लॉक मध्ये किती ग्रुप आहे, पी ब्लॉक मध्ये किती आहे, डी ब्लॉक मध्ये किती आहे. आलं लक्षात? त्यानंतर पिरियड वाईज सुद्धा याचं काय करायचंय? क्लासिफिकेशन करायचंय. मग अगोदर आपण बघू ग्रुप्स, त्यानंतर बघू पिरियड्स. बघा, ग्रुप्स मध्ये जर बघितलं तर पहिला आणि दुसरा ग्रुप या दोघांमधून होतो एस ब्लॉक तयार. त्यानंतर डी ब्लॉकची पोझिशन जी आहे ती कुठून स्टार्ट होते? तिसऱ्या ग्रुप पासून 12व्या ग्रुप पर्यंत. बघा, तिसरा ग्रुप ते 12वा ग्रुप हे जे एवढे ग्रुप्स आहेत हे डी ब्लॉक साठी आहे. यानंतर 13 म्हणजे 13 पासून 18 पर्यंत जे ग्रुप्स आहेत हे कुठे येतात? पी ब्लॉक मध्ये येतात. हे झालं ग्रुपचं क्लासिफिकेशन. टोटल 18 ग्रुप्स आहे आणि पिरियड किती आहे? 7 पिरियड आहे. किती पिरियड आहे? 7 पिरियड. बरोबर. आपल्याला डी ब्लॉक एलिमेंट जे आहे त्यांची पोझिशन बघायची मॉडर्न पिरियड टेबल मध्ये. कशाची पोझिशन बघायची आहे? डी ब्लॉक एलिमेंट. मग ग्रुप वाईज पोझिशन तुम्ही सांगू शकता. डी ब्लॉक कोणत्या ग्रुप पासून स्टार्ट होतो? तिसऱ्या ग्रुप पासून स्टार्ट होतो. कुठपर्यंत? 12व्या ग्रुप पर्यंत. बरोबर आहे. मग मॉडर्न पिरियड टेबल मध्ये काय पोझिशन होईल? डी ब्लॉकची पोझिशन होईल तिसरा ग्रुप ते 12वा ग्रुप. हे सगळे जे ग्रुप्स आहेत हे डी ब्लॉक मध्ये येतात. हे झालं ग्रुप वाईज. आता पिरियड वाईज सांगायचं झालं तर कोणत्या पिरियड पासून सुरुवात करणार? तर डी ब्लॉकला सुरुवात होते 4th पिरियड. कोणत्या पिरियड पासून? 4 to 7. 4 ते 7 हे जे पिरियड्स आहेत हे डी ब्लॉक मध्ये. कुठे आहेत? डी ब्लॉक. म्हणजे डी ब्लॉकची पोझिशन सांगायची आहे. पिरियड 4 to 7 अँड ग्रुप 3 to 12. ही झाली ऍक्च्युअल पोझिशन कशाची? डी ब्लॉकची. कुठे? मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये. आलं लक्षात? पोझिशन तुम्हाला लक्षात आली असेल. बरोबर आहे. बघा, ओरली जर विचारलं की डी ब्लॉक कुठे आहे तर तुम्ही सांगू शकता मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मध्ये डी ब्लॉक आहे. ही झाली ओरली पोझिशन. परंतु ऍक्च्युअल पोझिशन सांगायची ग्रुप वाईज आणि पिरियड वाईज कशी सांगणार? डी ब्लॉक एलिमेंट जे आहेत हे तिसऱ्या ग्रुप पासून 12व्या ग्रुप पर्यंत आणि 4थ्या पिरियड पासून 7व्या पिरियड पर्यंत आहे. ही जी पोझिशन आहे ही डी ब्लॉकची पोझिशन आहे. एवढी पोझिशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. लक्षात राहील पोझिशन. मॉडर्न पिरियड टेबल मध्ये डी ब्लॉकची पोझिशन ही सगळ्यांना समजली असेल. याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपल्याला बघायचा आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बरोबर. काय बघायचं आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघण्याच्या अगोदर या डी ब्लॉक मध्ये टोटल किती सिरीज आहेत त्या सिरीज आपण बघून घेऊ. आपल्याकडे टोटल 4 सिरीज आहेत मित्रांनो.
डी ब्लॉक मध्ये टोटल ज्या सिरीज येतात त्या किती आहे? 4 सिरीज आहे. कोणकोणत्या 4 सिरीज आहेत बघा. देयर आर 4 सिरीज इन डी ब्लॉक एलिमेंट्स. पहिली आहे 3D सिरीज. कोणती आहे? 3D. यानंतर आहे 4D सिरीज. यानंतर आहे 5D सिरीज आणि यानंतर आहे 6D सिरीज. एवढ्या सिरीज आपल्याकडे डी ब्लॉक मध्ये आहे. 4 सिरीज आहे. किती सिरीज आहे? 4. 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज आणि लास्ट जे आहे ते 6D सिरीज. बरोबर. मग आता या ठिकाणी हे जे सिरीज आहे त्या सिरीजचं जे काही वर्गीकरण केलंय ते कसं केलेलं आहे बघा. 3D सिरीज म्हणजे काय? याच्यामध्ये जो लास्ट इलेक्ट्रॉन एंटर करणार आहे, लास्ट इलेक्ट्रॉन entering in 3D सबशेल. लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे हा 3D सबशेल मध्ये जर एंटर करत असेल तर तो एलिमेंट हा 3D सिरीज मध्ये येतो. तसंच याच्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे हा 4D मध्ये एंटर करणार. कुठे एंटर करणार? 4D मध्ये. इथे करणार 5D मध्ये. इथे करणार 6D मध्ये. अशा पद्धतीने याचं काय केलेलं आहे? क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग 3D सिरीज म्हणजे काय? अशी सिरीज ज्याच्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन हा 3D मध्ये एंटर करणार. 5D सिरीज म्हणजे काय? अशी सिरीज ज्याच्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे हा 4D मध्ये एंटर करणार. 5D म्हणजे काय? अशी सिरीज ज्याच्यामध्ये एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केल्यानंतर लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे हा 5D मध्ये एंटर करणार. आणि 6D म्हणजे काय? अशी डी ब्लॉकची सिरीज असणार ज्याच्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे हा 6D मध्ये एंटर करणार. अशा 4 सिरीज आहेत. किती सिरीज आहेत? 4. 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज आणि 6D सिरीज. बरोबर आहे. याच्यापैकी आपल्याला जास्त फोकस करायचा आहे 3D सिरीजवर. कशावर फोकस करायचा आहे? 3D सिरीज. बरोबर आहे. 3D सिरीज मध्ये टोटल किती एलिमेंट्स? या 4 सिरीज ज्या आहेत या चारही सिरीज मध्ये 10 एलिमेंट. बघा या सिरीज मध्ये 10 एलिमेंट आहे, याच्यामध्ये 10 एलिमेंट आहे, याच्यामध्ये 10 एलिमेंट आहे आणि याच्यामध्ये 10 एलिमेंट. मग टोटल डी ब्लॉक मध्ये एलिमेंट किती? जे डी ब्लॉकचे एलिमेंट आहे ते आहे टोटल 40 एलिमेंट. किती आहे? 40. 4 सिरीज आहे, प्रत्येक सिरीज मध्ये 10 एलिमेंट आहे. बरोबर. आता हे जे 40 एलिमेंट आहे यांनाच डी ब्लॉक एलिमेंट म्हटलं जातं. याच्यापैकी काही ट्रान्झिशन एलिमेंट आहे, काही नॉन ट्रान्झिशन आहे. मग याच्यापैकी कोणते ट्रान्झिशन आहे आणि कोणते नॉन ट्रान्झिशन आहे हे तुम्ही सांगू शकता. बघा 30 नंबरचा झिंक आहे, झिंक नंतर कॅडमियम आहे, कॅडमियम नंतर मर्क्युरी आहे आणि मर्क्युरी नंतर एक Cl नावाचं एलिमेंट आहे. बरोबर आहे. किंवा ज्याला UUB असं म्हटलं जातं. हे जे एलिमेंट आहे हे सगळे नॉन ट्रान्झिशन एलिमेंट आहे. कारण त्यांचा डी फुलफिल आहे. त्यांच्यामध्ये DT ट्रान्झिशन पॉसिबल नाही आणि ज्या एलिमेंटसाठी DT ट्रान्झिशन पॉसिबल नसतं त्यांच्यासाठी काय असतं? ते नॉन ट्रान्झिशन एलिमेंट्स असतात. म्हणून काल आपण एक सेंटेन्स म्हटलं होतं बघा. ते सेंटेन्स असं होतं, ऑल ट्रान्झिशन एलिमेंट्स आर डी ब्लॉक एलिमेंट्स. ऑल ट्रान्झिशन एलिमेंट्स आर डी ब्लॉक एलिमेंट्स बट ऑल डी ब्लॉक एलिमेंट्स आर नॉट ट्रान्झिशन एलिमेंट. म्हणजे काय की सगळे ट्रान्झिशन एलिमेंट हे डी ब्लॉक मध्येच येतात. सगळे ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये येतात डी ब्लॉक मध्ये. परंतु प्रत्येक डी ब्लॉक एलिमेंट हा ट्रान्झिशन असेलच असं नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे काही ट्रान्झिशन आहे, काही नॉन ट्रान्झिशन आहे. मग तुम्हाला ट्रान्झिशन कोणते लक्षात ठेवायचं आहे आणि नॉन ट्रान्झिशन कोणते ते सुद्धा काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं. लक्षात राहील. चला तर नेक्स्ट पॉइंट आपण बघू 3D सिरीजचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याच्या अगोदर 3D सिरीज मध्ये जे एलिमेंट्स येतात ते कोणकोणते एलिमेंट्स आहेत? 3D सिरीज मध्ये टोटल 10 एलिमेंट्स येतात. किती एलिमेंट्स येतात? 10 एलिमेंट्स. आता हे एलिमेंट जे आहे हे पिरियड्स मध्ये येणार आहे, ग्रुप मध्ये नाही, पिरियड्स मध्ये. याची सुरुवात झाली आहे स्कॅन्डियम पासून. बघा 3D सिरीज आपल्याला बघायची. कोणती सिरीज बघायची आहे? 3D सिरीज. याच्यामध्ये पहिला एलिमेंट जो आहे हा आहे स्कॅन्डियम 21. कोणता आहे? स्कॅन्डियम 21. यानंतर टायटॅनियम 22, व्हॅनेडियम 23, क्रोमियम 24, manganese 25, iron 26, cobalt 27, nickel 28, copper 29 and zinc 30. असे टोटल 10 एलिमेंट्स आहेत. किती एलिमेंट्स आहेत? 10 एलिमेंट्स. हे एलिमेंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. बघा स्कॅन्डियम, टायटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक
असे 10 एलिमेंट जे आहेत हे 3D सिरीज मध्ये येतात. याला 3D सिरीज एलिमेंट म्हटलं जातं. याचं कारण यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे हा 3D सबसेल मध्ये एंटर करतो. आता 3D सिरीज साठी जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण घेतलं, या 3D सिरीज साठी म्हणजे या 10 एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तर ते काय येणार? ते येणार AR18 म्हणजे आर्गॉनचे 18 इलेक्ट्रॉन इथपर्यंत डिस्ट्रीब्यूट झाले. यानंतर येणार 4s2 3D. आता 4s जो आहे हा 1 to 2 असणार आणि 3D असणार 1 to 10. हे झालं याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D सिरीज. 3D सिरीज मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या पद्धतीचं आहे. बरोबर? मग चला तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण सुरुवात करू. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे, बऱ्याच लोकांना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येत असेल, परंतु काही असे असतील ज्यांना अजून सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येत नाही. तर आपण त्यांच्यासाठी परत एकदा शॉर्ट मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते रिपीट करू. याच्यासाठी आपल्याला यूज करायचा आहे अबाउट प्रिन्सिपल किंवा अबाउट प्रिन्सिपलची जी की डायग्राम आहे, फ्लो चार्ट आहे, त्याच्यानुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं आहे. तर अबाउट प्रिन्सिपलचा जो काही त्या ठिकाणी एनर्जी ऑर्डर आहे ती कशी तयार करायची, तर बघा सर्वात अगोदर आपल्याला लिहायचं आहे एनर्जी ऑर्डर तयार करण्यासाठी एक डायग्राम तयार करायची. ती कशी तयार करायची? 1s, त्याच्या खाली लिहायचं एक्झॅक्ट 2s आणि त्याच्या समोर लिहायचं 2p. यानंतर लिहायचं 3s, 3p, 3d, 4s, 4p, 4d, 4f, 5s, 5p, 5d, 5f समोर कंटिन्यू मध्ये घ्यायचं. बरोबर? 6s, 6p, 6d, 6f, 7s, 7p, 7d, 7f. आपल्याला एवढ्याची गरज पडत नाही तरी सुद्धा आपण लिहितोय. आता या ठिकाणी एनर्जी ऑर्डर तयार करायची. कशी तयार करायची बघा? 1s, 2s, नंतर 2p 3s, 3p 4s, 3d 4p 5s, 4d 5p 6s, 4f 5d 6p 7s. अशा पद्धतीने या ठिकाणी एनर्जी ऑर्डर तयार होते. बघा इथून सुरुवात करायचं. 1s मध्ये अगोदर इलेक्ट्रॉन भरायचे, परत रिटर्न जायचं, 2s मध्ये भरायचे, परत रिटर्न जायचं, 2p मध्ये, 3s मध्ये परत या ठिकाणी यायचं, इथून रिटर्न जायचं, 3p 4s परत रिटर्न जायचं, 3d 4p 5s इथून परत रिटर्न जायचं, 4d 5p 6s इथून परत रिटर्न जायचं, 4f 5d त्यानंतर 6p 7s. बरोबर आहे? इथपर्यंत सफिशियंट आपल्याला डी ब्लॉकचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं. तर ही एनर्जी ऑर्डर आहे. बरोबर? आता या ठिकाणी हा जो प्रिन्सिपल याला अबाउट प्रिन्सिपल म्हटलेला आहे. बघा हा जो या ठिकाणी पहिला 1s आहे, हा जरा पहिला शेल, हा दुसरा शेल, तिसरा शेल, चौथा शेल, पाचवा शेल, 6वा शेल आणि 7वा शेल. बरोबर? हे झाले शेल्स. बघा हा 1 नंबरचा शेल आहे, हा 2 नंबरचा आहे, हा 3 नंबरचा, 4 नंबरचा, 5 नंबरचा, हा 6 नंबरचा आणि हा 7 नंबरचा. तुम्हाला माहित असेल शेल नंबर म्हणजे ज्याला आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणत असतो आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर वरून आपण सबशेलची संख्या सांगू शकतो. जर प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 असेल तर त्याच्यामध्ये एकच सबशेल असेल, 2 असेल तर 2 सबशेल असेल. बघा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 म्हणून 1s, 2 आहे म्हणून 2s 2p, 3 आहे म्हणून 3s 3p 3d. बरोबर आहे? 4 आहे म्हणून 4s 4p 4d 4f. बरोबर आहे? याच्यावरून आपण सांगू शकतो की जो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे तेवढेच शेल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. मग समोर सुद्धा कंटिन्यू आहे. 5 जर असेल तर 5च त्याच्यामध्ये असतील, 6 जर असेल तर 6. आपण फक्त 4 काढलेले आहे. बरोबर आहे? तुम्हाला f नंतर समोर अल्फाबेट जे येतील ते कंटिन्यू करायचे आहे. बरोबर? 5व्या नंबरचा आहे. बरोबर आहे? त्याच्यासमोर तुम्हाला 5g लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? 5g. बरोबर आहे? इथे लिहायचं आहे 6g, सॉरी या ठिकाणी लिहायचं आहे 6s 6p 6d 6f 6g and 6h. बरोबर? अशा पद्धतीने म्हणजे याच्यामध्ये 6 सेल्स असणार आहे, याच्यामध्ये 7 असणार आहे, म्हणजे I पर्यंत जाणार. जो प्रिन्सिपल क्वांटम नंबर असेल तेवढेच त्या ठिकाणी असणार आहे सबसेल प्रेझेंट असणार. आलं लक्षात? मग बघा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 आहे म्हणजे पहिला शेल आहे, एकच सबसेल आहे. तिथं 2 आहे, दुसरा शेल आहे 2 सबसेल, तिसऱ्यामध्ये 3 सबसेल, चौथ्यामध्ये 4 सबसेल, पाचव्यामध्ये 5 सबसेल, 6व्यामध्ये 6 सबसेल, 7व्यामध्ये 7 सबसेल. अशा पद्धतीने या ठिकाणी सबसेल जे आहे ते आपल्या समोर आहे. यानंतर आपल्याला कॅपॅसिटी बघायची, कोणत्या सबसेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात. तर s मध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात. s मध्ये किती बसतात? 2. मग तो कोणताही असू द्या, 1s असू द्या, 2s 3s 7s कोणताही असू द्या, त्याच्यामध्ये मॅक्झिमम 2च इलेक्ट्रॉन फिल करायचे.
यानंतर p मध्ये बसतात 6 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन बसतात? 6. p मध्ये 6 इलेक्ट्रॉन फिल करायचे. 6 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन p मध्ये बसणार नाही. d मध्ये किती बसणार? 10 इलेक्ट्रॉन. d मध्ये किती बसणार आहे? 10 इलेक्ट्रॉन. आणि याच्यानंतर f मध्ये किती इलेक्ट्रॉन फिल करायचे? तर f मध्ये 14 इलेक्ट्रॉन. किती असतात? 14 इलेक्ट्रॉन. समोर असणार 18 इलेक्ट्रॉन, त्यानंतर असणार 22 इलेक्ट्रॉन. म्हणजे बघा याच्यामध्ये सगळ्यामध्ये 4 चा डिफरन्स आहे. कितीचा डिफरन्स आहे? 4 इलेक्ट्रॉनचा डिफरन्स आहे. 2 6 10 14 18 22 26 अशा पद्धतीने त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी वाढत वाढत जाणार आहे. तर याचा वापर करून आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं आहे. बरोबर. आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे काही डी ब्लॉक एलिमेंट आहे यांच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायला मिळतं. एक आहे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि एक आहे ऑब्झर्व किंवा ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. एक्सपेक्टेड म्हणजे काय? या रूल नुसार जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल त्याला एक्सपेक्टेड म्हटलेलं आहे. म्हणजे आपण एक्सपेक्ट करू शकतो किंवा थेरॉटिकल म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? थेरॉटिकल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बरोबर. परंतु ऑब्झर्व एक्सपेरिमेंटली जे त्या ठिकाणी ऑब्झर्व केलं ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काही एलिमेंटसाठी वेगळं आहे. बरोबर. त्याला एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा म्हटलेलं आहे किंवा त्या केसेस ज्या आहेत त्याला एक्सेप्शनल केसेस म्हटलेलं आहे. बरोबर. एक्सेप्शन म्हणजे काय? अपवाद. म्हणजे जे नियमाला फॉलो करत नाही ते अपवाद असणार आहे, त्याला एक्सेप्शन म्हणायचं आहे. तर चला या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते आपण बघू. आपल्याकडे टोटल 10 एलिमेंट्स हे 3D सीरीज मध्ये आहेत. सगळ्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला करायचं आहे. ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा करायचं, एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा करायचं आहे. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुमच्या लक्षात आलं असेल काय आहे? 3D सीरीज साठी आहे AR18 4S 1 to 2 3D 1 to 10. चला आता मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला सुरुवात करू. या ठिकाणी मी घेतो एलिमेंट्स. याच्यामध्ये एलिमेंट्स घ्यायचे आहेत. याच्यामध्ये घ्यायचं आहे त्यांचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि याच्यामध्ये घ्यायचं ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. एलिमेंट्स जे डी ब्लॉक मध्ये येणार आहेत त्यानंतर एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यानंतर घ्यायचं ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ऍक्च्युअल जे याला ऑब्झर्व म्हटलेलं आहे. ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं. ठीक आहे. तर चला सगळ्यात पहिला एलिमेंट या ठिकाणी आपण घेऊ एसआर नंबर, सिरियल नंबर. बरोबर आहे. पहिल्या नंबरचा एलिमेंट जो आपल्याकडे आहे तो कोणता आहे? स्कॅन्डियम आहे. कोणता आहे? स्कॅन्डियम. त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 21. बरोबर. आता स्कॅन्डियम साठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं आहे. आता आपण पूर्ण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करू, नंतर त्याला शॉर्ट मध्ये करू. बघा आपल्याला टोटल 21 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. जो प्रिन्सिपल आपण आता बघितला त्याच्यानुसार करायचं आहे. बरोबर. मग बघा 21 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. आपल्याकडे पहिला जो असणार तो असणार 1s, त्यानंतर 2s 2p 3s 3p, यानंतर असणार आहे 3d आणि 4s. आता 3d आणि 4s यांच्यामध्ये काय आहे की 3d ची एनर्जी लेवल जास्त आहे आणि 4s ची कमी आहे. मग ज्याची एनर्जी लेवल कमी आहे त्याच्यानुसार आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत असतो. ज्याची एनर्जी लेवल कमी असते त्याच्यामध्ये अगोदर इलेक्ट्रॉन भरायचा आहे. मग 3d हा जरी आतमध्ये असला तरी इलेक्ट्रॉन अगोदर 4s मध्ये भरायचा. बरोबर आहे. म्हणून याला आपण काही ठिकाणी असं सुद्धा लिहू शकतो. 4s अगोदर लिहायचा आणि 3d नंतर लिहायचा. असंही केलं तरी चालेल, काही फरक पडणार नाही. बघा मग 3d पर्यंत आपण इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करायचे. आपल्याला टोटल 21 इलेक्ट्रॉन आहे. S ची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन फिल केले. त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा 2च इलेक्ट्रॉन फिल करता येईल. याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन फिल करता येईल. आपण इलेक्ट्रॉन फिल करत असताना लक्षात ठेवा आपल्याकडे इलेक्ट्रॉन किती आहे? आपल्याकडे 21 आहे. ते 21च आपण फिल करू शकतो, डिस्ट्रीब्यूट करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला करता येणार नाही. मग बघा इथं 6 इलेक्ट्रॉन फिल केले. इथं किती करावं लागणार? 2 इलेक्ट्रॉन. इथं 6 इलेक्ट्रॉन. बघा इथपर्यंत आपण किती इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट केले? 2 + 2 4, 4 + 6 10, 10 आणि 2 12, 12 आणि 6 18. इथपर्यंत आपण 18 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट केले या p पर्यंत. बरोबर. यानंतर आपल्याकडे किती राहिले? आपल्याकडे 21 होते. 18 डिस्ट्रीब्यूट केले म्हणजे 3 इलेक्ट्रॉन राहिले. मग 3 पैकी 2 इलेक्ट्रॉन कुठे बसणार? 4s मध्ये आणि 1 इलेक्ट्रॉन कुठे बसणार? 3d मध्ये. बरोबर. हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाचं? स्कॅन्डियम. आता याला सॉर्ट करायचं आहे. बघा या 1s पासून या 3p पर्यंत टोटल 18 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट केलेले आहे आणि 18 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट केले. 18 नंबरचा जो एलिमेंट आहे आर्गॉन, तो स्टेबल कॉन्फिगरेशन असलेला एलिमेंट आहे. बरोबर आहे. मग कुठल्याही एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सॉर्ट करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी त्याला कंडेन्स करण्यासाठी आपण त्याच्या जवळचा नोबेल गॅस जो आहे त्याचा वापर करत असतो. मग या 3D सीरीज साठी जवळचा नोबेल गॅस जो आहे तो आहे आर्गॉन.
argonचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथपर्यंत आहे ना, म्हणून याला शॉर्ट मध्ये आपण घेत असतो AR18 आणि याच्या समोर हे दोन जे आहे 4s3d हे लिहून टाकायचं 4s2 3d1. लक्षात, हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाचं, स्कॅन्डियमचं. कोणतं आहे, एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपण अगोदर सगळ्यांचं एक्सपेक्टेड बघून घेऊ, त्याच्यानंतर ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊ. यानंतर दुसरा एलिमेंट जो आपल्याकडे आहे तो आहे, आता या ठिकाणी हे जे आहे याला मी इथे शॉर्ट मध्ये घेतो. स्कॅन्डियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे AR18 4s2 3d1. बरोबर. यानंतर दुसरा एलिमेंट जो आहे याच्यानंतर तो कोणता आहे, टायटॅनियम 22. बरोबर. याच्यासाठी काय करणार, परत आपल्याला 22 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. इथं 18 इलेक्ट्रॉन आर्गॉनचे डिस्ट्रीब्यूट झाले. बरोबर आहे. 4s मध्ये 2 टाकले झाले 20. 3d मध्ये किती येणार, 2 इलेक्ट्रॉन झाले 22 इलेक्ट्रॉन. 18 अधिक 2 20, 20 अधिक 2 22. यानंतर तिसरा एलिमेंट जो आहे तो आहे पॅलेडियम 23. परत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये जायचं AR18 4s2 3d3. बघा 18 अधिक 2 20, 20 अधिक 3 23 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट केले. 4 नंबरचा एलिमेंट जो आहे तो आहे क्रोमियम. कोणता आहे, क्रोमियम. ऍटॉमिक नंबर आहे 24. परत काय होणार, AR18 4s2 3d4. आपण एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघत आहोत. हे झालं क्रोमियमचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 18 अधिक 2 20, 20 अधिक 4 24 ऍटॉमिक नंबर आहे. यानंतर पाचवा एलिमेंट आहे मॅग्नीज Mn25. बघा Mn25 चे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार, AR18 4s2 3d5. बरोबर. 18 अधिक 2 20, 20 अधिक 5 25. यानंतर सहावा एलिमेंट जो आहे या 3d सीरीज मध्ये तो आहे आयरन म्हणजे Fe26. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार AR18 4s2 3d6. यानंतर सातवा एलिमेंट जो आहे आयरन नंतर तो आहे कोबाल्ट 27. AR18 4s2 3d7. यानंतर 8व्या नंबरचा एलिमेंट जो आहे तो आहे निकेल 28. काय होणार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन AR18 4s2 3d8. 9 नंबरचा Cu कॉपर. कॉपरचा ऍटॉमिक नंबर आहे 29. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार AR18 4s2 3d9. आणि या सिरीज मध्ये लास्ट एलिमेंट जो आहे तो आहे झिंक. 10 नंबरचा एलिमेंट Zn30. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार AR18 4s2 3d9. हे तुम्हाला इथपर्यंत खाच दिसतंय का, अशा पद्धतीने या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं आहे. आपण जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलेलं आहे हे आहे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कोणतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बरोबर आहे. आता हे झालं एक्सपेक्टेड. आता आपल्याला बघायचं आहे ऍक्च्युअल किंवा ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर या डी ब्लॉक मध्ये जी पहिली सिरीज आहे 3D सिरीज, या 3D सिरीज मध्ये फक्त दोनच एलिमेंट असे आहेत जे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दोन्ही वेगवेगळे आहेत त्यांच्यासाठी. कोणते दोन एलिमेंट आहेत, पहिला आहे क्रोमियम 24 नंबरचा एलिमेंट. कोणता, 24 ऍटॉमिक नंबर असलेला एलिमेंट क्रोमियम. याचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वेगळं आहे आणि ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वेगळं आहे. आणि दुसरी एक्सेप्शनल केस याच्यामध्ये आहे कॉपर. याचं सुद्धा एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते कसं आहे, वेगळं आहे. आता वेगळं कसं आहे तर बघा, कॉपरचं आणि क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते एक्सेप्शनल आहे. याचं मागचं रिझन काय आहे तर आपण पहिली केस घेऊ. या ठिकाणी बघा स्कॅन्डियमचं एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल सारखंच आहे. टायटॅनियमचं सुद्धा एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल सारखंच आहे. मॅग्नेशियमचं सुद्धा एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल सारखंच आहे. मात्र क्रोमियमचं एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल याच्यामध्ये फरक आहे. कसा आहे बघा, या ठिकाणी ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे AR18 4s1 3d5. हे झालं याचं ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा या ठिकाणी काय आहे AR18 आहे 4s2 3d4 आहे. इथं AR18 4s1 3d5 आहे. या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चेंज झालं. हे एक्सपेक्टेड आहे, हे ऍक्च्युअल आहे. हे चेंज का झालं याच्या मागचे रिझन काय आहे तर याच्यासाठी रिझन आहे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी.
काय रिझन आहे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल असं सुद्धा म्हटलं जातं. एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल. ऍज पर एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल क्रोमियम ट्रान्सफर हिज 4s इलेक्ट्रॉन टू 3d. हा जो क्रोमियम आहे हा काय करतो त्याचा 4s मधला एक इलेक्ट्रॉन जो आहे तो 3d मध्ये ट्रान्सफर करतो. बरोबर आहे. बघा या ठिकाणी एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल म्हणजे काय, तर क्रोमियमला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी गेन करण्यासाठी म्हणजे जास्त स्टेबल होण्यासाठी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते चेंज करायचं आहे. एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल नुसार d ऑर्बिटल जो आहे, d सबसेट जो आहे हा एम्प्टी असेल, एम्प्टी किंवा हाफ फिल असेल किंवा फुल फिल असेल. एम्प्टी, हाफ फिल किंवा फुल फिल या तीन कंडिशन अशा आहे की या तीन कंडिशन मध्ये स्टॅबिलिटी जास्त असते. मग या क्रोमियमच्या केस मध्ये जर क्रोमियमने त्याच्या 4s मधला एक इलेक्ट्रॉन 3d मध्ये ट्रान्सफर केला तर 3d एक्झॅक्टली हाफ फिल होतो. बघा ही कंडिशन सॅटिस्फाय होते. हाफ फिल d ऑर्बिटल करण्यासाठी क्रोमियम काय करतोय, त्याच्या 4s मधला इलेक्ट्रॉन हा 3d मध्ये शिफ्ट करतोय. त्याच्यामुळे त्याचं ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते वेगवेगळं आहे. बरोबर आहे. तुम्हाला जर विचारलं की क्रोमियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे हे ऍक्च्युअल डिफरंट आहे कशापेक्षा, एक्सपेक्टेड पेक्षा, याचं कारण काय आहे, तर सरळ कारण सांगायचं एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल नुसार क्रोमियम त्याच्या 4s मधला एक इलेक्ट्रॉन हा 3d मध्ये शिफ्ट करतो जेणेकरून त्याचा 3d एक्झॅक्टली हाफ फिल होणार आणि एक्झॅक्टली हाफ फिल 3d ऑर्बिटल जर असेल किंवा कुठलाही d ऑर्बिटल जर असेल तर त्याला जास्त स्टॅबिलिटी भेटत असते. त्यामुळे क्रोमियम त्याचा एक इलेक्ट्रॉन 4s मधून कुठे शिफ्ट करतोय, 3d मध्ये शिफ्ट करतोय. यानंतर दुसरी केस याच्याकडे आहे, या ठिकाणी आहे त्या कॉपरची. कॉपर सुद्धा एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये काही डिफरन्स आहे. बघा AR18 4s1 3d10 ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आहे 4s1 3d10 आणि एक्सपेक्टेड आहे 4s2 3d9. याच्यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, या ठिकाणी 4s मधला एक इलेक्ट्रॉन 3d मध्ये शिफ्ट केला जेणेकरून 3d फुलफिल होईल. d ची कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉनची. बघा d ऑर्बिटल जर तुम्ही बघितला तर याची कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉनची आहे. किती इलेक्ट्रॉनची आहे, 10 इलेक्ट्रॉनची. एक्झॅक्टली हाफ फिल म्हटलं तर किती इलेक्ट्रॉन होणार, 5 इलेक्ट्रॉन होणार. मग या ठिकाणी एक्झॅक्टली हाफ फिल झाला म्हणून त्या ठिकाणी स्टॅबिलिटी जास्त झाली. आता कॉपरच्या केस मध्ये 10 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे एक्झॅक्टली काय झाला, फुलफिल झाला. एक्झॅक्टली फुलफिल झाला म्हणून त्याची स्टॅबिलिटी जी आहे ती काय झाली आहे, वाढलेली आहे. आलं लक्षात. त्यामुळे क्रोमियम आणि कॉपर या दोन एक्सेप्शनल केसेस या 3d सिरीज मध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे कॉपरचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे जे ऍक्च्युअल आहे. या ठिकाणी 4s मधला एक इलेक्ट्रॉन समोर शिफ्ट केलेला आहे 3d मध्ये. का, कशानुसार केलेला आहे, रिझन सेम आहे, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल. ऍज पर एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल कॉपर शिफ्ट हिज 4s इलेक्ट्रॉन टू 3d ऑर्बिटल. याचा 4s इलेक्ट्रॉन जो आहे तो कुठे शिफ्ट करतोय, 3d ऑर्बिटल मध्ये शिफ्ट करतोय. कशासाठी, टू गेन एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. कशासाठी, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी गेन करण्यासाठी. अशा पद्धतीने या ठिकाणी 3d सिरीज एलिमेंट जे आहेत त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये तुम्हाला अजून जर त्या ठिकाणी काही डाउट्स असतील किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अवघड वाटत असेल तर कृपया चॅट सेक्शन मध्ये कमेंट करा. यानंतर परत पुढचं लेक्चर जेव्हा आपण घेऊ त्याच्यामध्ये परत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते अजून डीप मध्ये घेण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला त्याच्यामध्ये डाऊट असेल किंवा अजून सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जमत नसेल तर घेऊ, अन्यथा आपल्याला समोरच्या टॉपिकला सुरुवात करायची आहे. याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झाल्यानंतर समोर आपल्याला बघायच्या प्रॉपर्टीज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. डी ब्लॉक एलिमेंटच्या प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. तर सर्वात पहिले डी ब्लॉक जे आहेत त्या डी ब्लॉक मध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत ते सगळेचे सगळे मेटल्स आहेत आणि मेटलच्या प्रॉपर्टी आपण आज बघू. त्यानंतर पुढचा टॉपिक जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघू. बघा मेटलच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सर्वांना माहित असतात. मेटल जनरली काय असतात, इलेक्ट्रिसिटी आणि हीटला कंडक्ट करतात. त्यासोबतच मेलेबल असतात, डक्टाईल असतात, लस्टरस असतात. बरोबर आहे. आणि बाकीच्या सॉलिडच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या सर्व प्रॉपर्टी मेटल्स मध्ये आलेल्या आहेत. परंतु मेटलच्या ज्या काही वैयक्तिक प्रॉपर्टी आहेत ज्या बाकीच्या सॉलिड पासून वेगळ्या येतात त्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत बघा. त्या प्रॉपर्टी कोणत्या आहेत, सगळ्यात पहिली प्रॉपर्टी मेटलची कोणती आहे, दे कॅन कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ते हीट आणि इलेक्ट्रिसिटीला काय करू शकतात, हीट अँड इलेक्ट्रिसिटी याला कंडक्ट करू शकतात. काय करू शकतात, कंडक्ट करू शकतात. यानंतर पुढची प्रॉपर्टी कोणती आहे, मेलिएबल आहे. मेलिएबल म्हणजे काय, मेलिएबल म्हणजे आपण त्या मेटलचा एक थिन असा पत्रा तयार करू शकतो, थिन लेअर तयार करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे मेटल जो आहे त्याला जर आपण हॅमर केलं तर तो ब्रेक न होता त्या ठिकाणी काय होणार आहे, एका पतल्या शीट मध्ये कन्वर्ट होणार आहे. त्याला म्हणतात मेलिएबल.
यानंतर पुढची प्रॉपर्टी आहे डक्टाईल. पुढची प्रॉपर्टी कोणती आहे? डक्टाईल. डक्टाईल म्हणजे काय की जो मेटल हा ज्याला आपण एका वायर मध्ये कन्वर्ट करू शकतो. जो एलिमेंट वायर मध्ये कन्वर्ट होईल एका छोट्या वायर मध्ये, जसा तार आपण तयार करू शकतो, छोटा तार ज्याचे डायमीटर खूप छोटे असेल, तार जर तयार होत असेल तर तो डक्टाईल असणार आहे. तो काय असणार आहे? डक्टाईल. आणि चौथी प्रॉपर्टी जी आहे ती आहे लस्टरस. लस्टरस लस्टरस म्हणजे चमकदार. बघा कुठलाही मेटल जो आहे हा लस्टरस, प्रत्येक मेटलच्या या 4 प्रॉपर्टीज आहेत. बरोबर आहे. पहिला आहे तो हीट आणि इलेक्ट्रिसिटीला काय करू शकतो? कंडक्ट करू शकतो. त्यानंतर मेलेबल आहे, डक्टाईल आहे आणि लस्टरस. बरोबर आहे. याच्यापैकी जर तुम्हाला विचारलं सर्वात जास्त मेलेबल आणि लस्टरस असणारे जे काही मेटल्स आहेत ते कोणकोणते आहेत, तर त्याच्यामध्ये आहे सिल्वर आणि गोल्ड. गोल्ड जो आहे तो सर्वात जास्त मेलेबल आहे. सर्वात जास्त मेलेबल असणारा जो एलिमेंट तो आहे गोल्ड. कारण गोल्ड जो आहे त्याला आपण कितीही पतल्या शीट मध्ये, थिन लेअर मध्ये कन्वर्ट करू शकतो. आपण पाहतोय की जे दागिने असतात, डुप्लिकेट जे असतात, त्याच्यावर सोन्याचं जे काही पाणी चढवलेलं असतं, म्हणजे एक पतली लेअर असते, म्हणजे त्याला एकदम पतल्या थरामध्ये आपण काय करू शकतो? कन्वर्ट करू शकतो. म्हणजे गोल्ड जो आहे हा सर्वात जास्त मेलेबल आहे. सोबत डक्टाईल सुद्धा आहे, सिल्वर सुद्धा डक्टाईल आहे, म्हणजे त्याचे आपण छोटे छोटे तार तयार करू शकतो. कॉपर असेल, ॲल्युमिनियम असेल, हे सगळे मेटल जे आहे हे मेलेबल आहे, डक्टाईल आहे, लस्टरस आहे. सोबतच हीट आणि इलेक्ट्रिसिटीला काय करतात? कंडक्ट करतात. अशा प्रकारे डी ब्लॉक जे एलिमेंट आहेत त्याच्यापैकी मेटल जे असणार आहे त्यांच्या या सगळ्या काय आहेत? प्रॉपर्टी आहे. आलं लक्षात? जनरली सगळे मेटल जे आहेत हे या ठिकाणी सॉलिड स्टेट मध्ये आहे, परंतु त्याच्यामध्ये एक असं आहे मेटल्स आहे ज्याला आपण मर्क्युरी म्हणत असतो. Hg जो 80 नंबरचा एलिमेंट आहे हा लिक्विड स्टेट मध्ये असणार आहे. कोणत्या स्टेट मध्ये असणार आहे? लिक्विड स्टेट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक जो आहे तो आपण समोरच्या लेक्चरला. ओके, थँक्यू, हॅव अ नाईस डे.